नमस्कार सर्वांना, स्वागत आहे सर्वांचं साक्षी गोट फार्म चॅनल. शेळ्यांचं काय चाललंय बघूया. काय निवांत इथे खाऊन बसलेली. ह्यांचं बरं असतंय नाही आयुष्य, काय नाही माहीत आणल्याला खायचं, नाही मिळालं वरडायचं आणि माणूस असे न घालतेच नाही. तर शेळ्यांचं चाललंय, खाल्ल्या ते वैरण संध्याकाळी झाले. आता आणखी दुसऱ्यांदा वैरण टाकायचे टाइम झाले आणि वैरण टाकायचं आहे. आता काय हो काय नाही निवांत लक्ष द्यावं लागतं या. तर आपण ते टॉनिकचा एक व्हिडिओ टाकलाय आणि त्या व्हिडिओला कसं माहित आहे का, असं लक्षात येत नाही ती टॉनिक कुठलं, किती वेळा पाजायचं, किती पाजायचं, असं सगळं सांगायचं लक्षात राहत नाही चुकून. तर आपल्याला कमेंट आले किती पाजायचं. तर ते टॉनिक आहे ना, चांगलं टॉनिक आहे. तर त्यामुळं ते टॉनिक फक्त आणि फक्त ह्या मोठ्या शेळ्या ज्या असतात त्या मोठ्या शेळ्यांना मापातच पाजायचं आहे आणि दोन्ही टाइम नाही पाजायचं, एकच टाइम पाजायचा आहे. त्याचा रिझल्ट पण इतका छान आहे, मी अनुभव घेतलाय. त्या आता त्या दोन्ही शेळ्या दाखवतात किती छान आहे रिझल्ट त्याचा. आणि एकच बाटली पाजली आहे बरं का, 1 लिटर पाजलंय मी, जास्त पण नाही पाजलंय, 1 लिटर पाजलंय. तर ही पण शेळी बघा कशी आहे. आणि अगोदर पण तुम्ही बघितलं होता, ह्या शेळीत आहे ना, हिथनं दाबण राहू द्या, सुई हिथनं सुई घातली ना इकडे निघत होती अशी ही शेळी झाली होती. मला तर अशी म्हणजे अजिबात मनात भरत नव्हते. मला वाटायला तर हे काय म्हणून घेतली शेळी. तर तेव्हा ही शेळी चांगली होती. आणि त्याच्यानंतर ह्या शेळीला आहे ना, आपण जे जंताचं औषध दिलं त्याचं साईड इफेक्ट झालं आणि ते शेळीचं डोळं पूर्ण गेलं होतं, आंधळी झाली होती शेळी. त्याच्यानंतर आपण ते तेरामिशन औषध डोळ्यात सोडून बिडून ते कव्हर केलं, चांगली झाली. पण त्यावर जी शेळी ठकली आहे, जी शेळी खराब झाली आहे, त्यावर शेळी सुधारली नाही. आता जरा बरी झाली आहे, तरी पण मला आहे ना शेळी चांगली गुटगुटीत करायची आहे. त्यामुळं आपण दुसऱ्या डॉक्टरांकडं लय जणांकडं औषध विचारलं बरं का, आणि त्या डॉक्टरांनी दिलं पण होतं, पण त्याचा इतका रिझल्ट आला नाही. पण सरकारी डॉक्टरांनी जे औषध दिले त्याचा रिझल्ट एकदम चांगला आला आहे. भले औषध महाग असू दे टॉनिक, पण त्याचा रिझल्ट चांगला आला आहे. आणि त्यामुळे आपण ह्या शेळीला पण तेच वापरणार आहे. पण ते काही अजून मिळालं नाही, ऑनलाईन मागवलेत त्यांनी, आता कधी येते बघूया. तर ते विटा म्हणून टॉनिक आहे आणि ते टॉनिक एकदम चांगलं आहे बरं का. तर ह्या शेळीसाठी आपण ते टॉनिक वापरणार आहे. ते टॉनिक एकच टाइम पाजायचं आहे आणि फक्त 5 मिली पाजायचं आहे. आणि 5 मिली टॉनिकनं इतका छान फरक पडतोय ना. एक बाटली एका शेळीला जर पाजली तर 5 मिलीनं जर 1 लिटर औषध, 1 लिटर टॉनिक असतं, ते जर पाजली तर तेवढ्याच शेळी एकदम चांगली टणटणीत होत्या, 100% होत्या. आणि मी त्याचा अनुभव पण घेतला. त्यामुळे ह्या शेळीला द्यायचं आहे. आणि तुम्ही जर ते टॉनिक आणलं असलं तर ते टॉनिक 5 मिली एक टाइम द्या शेळीला, त्यानं रिझल्ट एकदम चांगला येते शेळ्यांसाठी. आणि ती शेळ्यांसाठी चालतंय, बोकडांसाठी, बारक्या पिल्ल्यांसाठी, सगळ्यांसाठी चालतंय. त्यामुळं ते टॉनिक म्हणजे चांगला आहे. ते टॉनिक विटा 5 मिली एक टाइम, 2 टाइम काय देऊ नका, एक टाइम द्या. आणि ते टॉनिक देताना त्याच्याबरोबरच थोडीशी शेंगपेंड, मक्का आणि तुमच्याकडे दुसरं काय खुराक असला तरी पण खुराक जरा बऱ्यापैकी द्या. म्हणजे कसं, नुसतं टॉनिकनं त्यांना भूक लागते चांगली, आणि भूक चांगली लागल्यामुळे ती पुढे काय येईल ते खायला बघते ते. आणि नुसतं चाऱ्यावर नाही चालत, तर त्याच्याबरोबर आपण खुराक पण चांगला द्यायला लागतो. त्यामुळं खुराकमध्ये जरा शेंगपेंड द्या. शेंगपेंडनं काय होतं, शेळ्यांना भूक लागते आणि शेळ्यांच्या अंगावर चमक येते, तेजी येत्या. त्यामुळं शेंगपेंड द्यायची. आणि त्याच्याबरोबर दुधाची असली तर मक्का. आणि तुमच्या जर शेळ्या दुधाची असल्या ना, थोड्याशा ठपते त्यातनं पण आपण हे टॉनिक जर केलं तर शेळ्यांचं कॅल्शियम भरून निघतं आणि शेळ्या चांगल्या होते. त्या मी घेतलेला अनुभव आहे, त्यामुळे तुम्हाला शेअर करायला लागल्या. तर असू द्या, कसा वाटला व्हिडिओ सांगा. आणखी एक आपल्या दादांची कमेंट आल्या की चारा काढताना बघून काढत जावा. आमच्यात इतका मोठा चारा नाही बरं का, बारकासा आहे. आणि आता रानात तर काय थोडंसं एवढंच सुपर नेपियर बारकंच आहे. आणि त्याच्यानंतर आता शाळू आले, कणसं बाहेर टाकायला लागले, तर ते तोडायचं म्हणते ह्यानी शेळ्यांसाठी. कारण शेळ्यांना वैरण नाही, त्यामुळे ती आता ओली वैरण घालायचं. आणि कापून काढलं की त्याची पुळी आणखी फुटत्या, त्यामुळं ती वैरण चालू करायची. त्यामुळे आमच्यात मोठी काय वैरण नाही. आणि रानात खरंच सापा बिपांचं भ्या असते बरं का, खरंच असते. ती घोणच असतं ना, ती असं गव्हाळ कलरचं असते, वाळलेल्या गवतासारखं असते, ती दिसतच नाही आपण वैरण ते तोडताना. त्यामुळं असू द्या, वैरण करताना तुम्ही पण सगळेजण व्यवस्थित बघून काढा. आणि कसा वाटला व्हिडिओ सांगा. 5 मिली औषध एक टाइम पाजा, 5 मिली टॉनिक एक टाइम. धन्यवाद.